देवेंद्र फडणवीस सत्तेतून उतरणार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बदलणार. आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि एक मोठी एक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी एक सगळ्यात महत्वाची घडामोड समोर येते. आणि देवेंद्र फडणवीस थेट राजकारणातूनच बाजूला फेकल्या जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस थेट राजकारणातूनच संन्यास घेणार आहेत. पण नेमकं असं काय घडलंय की ज्यामुळे या सगळ्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस सत्तेतून का उतरणार आहेत, देवेंद्र फडणवीस राजीनामा का देणार आहेत किंवा संन्यास का घेणार आहेत आणि मुख्यमंत्री का बदलणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायची आहेत. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. 2014 पासून देवेंद्र फडणवीस मधलं जर 5 वर्षाचा काळ सोडला तर मुख्यमंत्री म्हणून आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाला रेटिंग द्यायची म्हटलं तर 5 स्टार मधून 4 स्टार तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाला रेटिंग आपण देऊ शकतो किंवा सामान्य जनता देऊ शकते. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला किंवा एखाद्या राज्याला कशा प्रकारे सांभाळावे, कशा प्रकारे तिथली प्रशासनाची जबाबदारी स्वतःवर घ्यावी आणि प्रशासनाचा वापर कशा प्रकारे लोकांच्या चांगल्या जीवनासाठी किंवा चांगल्या जगण्यासाठी करावा, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारताला दाखवून दिलेला आहे. आणि त्यांचा एक प्रशासनावर मजबूत पकड आहे आणि ही पकड कदाचित लोकांना देखवेना झाली किंवा सोसवेना झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्यासोबत आता राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं पद जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस राजकारणातून संन्यास घेणार आहेत. अशा प्रकारची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. आणि ही माहिती नेमकी कुठून आलेली आहे, काय आलेली आहे, सगळं आपल्याला पाहायचंच आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असं का घडतंय, अशा प्रकारचा एक महत्वाचा प्रश्न सध्या आपल्याला पाहायचा आहे. का घडतंय त्याच्या मागची भरपूर कारण आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जी गुन्हेगारी वाढतीये आणि त्या गुन्हेगारीमध्ये गृह राज्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे जे काही आहे ते कुठं नेमकं पावलं उचलताना सध्या लोक पाहत नाहीत किंवा पावलं जे काही उचलायचे असतात गृहमंत्र्यांनी ते पावलं कुठंतरी देवेंद्र फडणवीसांकडून कमी पडत आहेत की काय, अशा प्रकारचा सामान्य जनतेकडून एक सूर येतोय. आणि याच सुराला बऱ्याचदा देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्याच वाणीतून स्वतःच्या बोलीतून उत्तर दिलेलं आहे की आम्ही जे करायचं आहे ते आम्ही प्रशासनाची जबाबदारी म्हणून करू किंवा करतो. मात्र ते काही लोक उगीच आम्हाला टार्गेट करतात किंवा विरोधी पक्षातील जे काम करतात ते लोक टार्गेट करतात, अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचं स्वतःचं म्हणणं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी हे स्वतः बोलून सुद्धा दाखवलेले. आणि या सगळ्यामुळे ट्रोलिंग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होते देवेंद्र फडणवीसांची किंवा कुठल्याही माणसाची जे मोठ्या पदावर आहे, उच्च पदावर आहे, त्या माणसाची ट्रोलिंग ही होत असते. हे आपण सध्या भरपूर वेळेस पाहिलेलं आहे आणि ही धक्कादायक गोष्ट प्रत्येकासोबत अनुभवलेली सुद्धा आहे. मात्र जे आपण सुरुवातीला प्रश्न निर्माण केले की देवेंद्र फडणवीस उतरणार किंवा देवेंद्र फडणवीस संन्यास घेणार, याच्या मागची नेमकी सत्यता काय आहे? तर याच्या मागची सत्यता अशीच आहे की देवेंद्र फडणवीसांबाबत अशा प्रकारच्या बातम्या काही चॅनलवाल्याकडून किंवा काही लोकांकडून किंवा काही विरोधी लोकांकडून पसरवल्या जात आहेत. सांगितलं जात आहेत की देवेंद्र फडणवीस आता 2026 नंतर मुख्यमंत्री राहणार नाहीत. आणि याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये जे आहे ते स्थान मिळवून देण्याचं स्पष्टीकरण किंवा केंद्रामध्ये पंतप्रधान बनण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना येणार आहे, अशा प्रकारची एक महत्वाची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राजकारणात तर राहतील, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामधून दुरावतील, अशा प्रकारची जी काय आहे परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि काही लोकांकडून अशा प्रकारची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या मोठ्या न्यूज चॅनल्सद्वारे सुद्धा अशा प्रकारची माहिती सांगण्यात आलेली आहे की देवेंद्र फडणवीसांच्या जागी मुख्यमंत्री बदलणार असून लवकरच आता देवेंद्र फडणवीसांची एंट्री ही दिल्लीत होणार आहे. आणि दिल्लीमध्ये एक मोठं पद किंवा दिल्लीमध्ये पंतप्रधान पद सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे लवकर येऊ शकतं, हे याच्यातून समोर येत आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं का की महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढे काम पाहावं? तुमचं मत काय आहे
कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.